नमस्कार, मी सुविद्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। मी आज तुम्हाला कुरकुरीत अशा अळूवडे करून दाखवणार आहे। त्यासाठी मी तयारी केली आहे ती बघा। ही आहेत अळूची पानं आणि हे काळ्या पाटीचं अळू आहे हे बघा। हे असं हे अळूवडीचं स्पेशल अळू आहे आणि त्याला जास्त खाज नसते। हे बघा अशी मी मध्यम आकाराची अशी कापून घेतलेली आहे अळूचं पान आहे ते आणि हे अळूवडीसाठी स्पेशल वापरलं जातं। ह्याला खाज वगैरे तुमचं जरी आंबट गोष्टीचं प्रमाण जरी चुकलं तरी ह्याला खाज लागत नाही। मग अशी पानं काढून घेतल्यानंतर ह्या शिरा असतात त्या शिरा जरा आपल्याला अशा काढून घ्याव्या लागतात आणि उरलेल्या शिरा मग कशांतरी लाटण्याने वगैरे अशा दाबून घ्यायच्या, म्हणजे कशा आपला रोल सुटत नाही त्याच्यासाठी। हे बघा अशा प्रकारे असे काढून घ्यायच्या शिरा। असे मागे ठेवायचे। हे बघा हे देठ असतात ते आधी असे पहिल्यांदा कापून घ्यायचे आणि मग नंतर ह्या मोठ्या शिरा असतील त्या काढून घ्यायच्या। जाड शिराची मी घेतली नाही आहे, मध्यम जास्त जून नाही जास्त कोवळी अशी पानं पण घेतलेली नाहीत, मध्यम अशी पानं घ्यायची। हे बघा हे अशा जास्त शिरा असतील त्या अशा काढून घ्यायच्या, म्हणजे आपला रोल करता वेळी त्याची अडचण आपल्याला येत नाही आणि रोलसुद्धा सुटत नाही। अशा सगळ्या शिरा आपण काढून घेऊया। शिरा काढून घेतल्यानंतर आपण जरासं असं लाटणं फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून ते पान अगदी प्लेन होईल आणि सगळ्या शिरा अगदी नरम पडतील। हे बघा अशा प्रकारे लाटणं फिरून शिरा त्याच्या मोडून घ्यायचे। एक वाटी घेतले हे बेसनाचं प्रमाण जरा जास्त ठेवायचं याच्यात। त्याच्यानंतर कुरकुरीत आणि ताट व्हायला पाहिजेत अळूवड्या, म्हणून घेतलेत मी छोटी वाटी तांदळाचं पीठ, धुतलेल्या तांदळाचं पीठ आहे। त्याच्यानंतर ह्याच्यात टाकायची महत्त्वाची म्हणजे ती तिळी, पांढरी तिळी टाकायची। ह्या तिळीमुळे अळूवडी एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होते। ही तिळी टाकते मी 2 चमचे आणि चवीला टाकायचं आहे गूळ। गूळ घेते मी टाकून। त्यात टाकायचं आहे हा गरम मसाला पावडर आहे, ती गरम मसाला पावडर टाकायची। नंतर आलं लसूण पेस्ट टाकूया आपण 1 चमचा। हे बघा 1 चमचा आलं लसूण पेस्ट। नंतर महत्त्वाचं म्हणजे हे चिंच उमळत घातले। हे बघा छोट्या लिंबू एवढी चिंच उमळत घातले। आता हा चिंचेचा कोळ घालायचा आतमध्ये, म्हणजे कोणत्याही प्रकारची खाज खवखव आपल्या घशाला जाणवत नाही आणि चवसुद्धा चिंच गुळ असल्यामुळे उत्तम लागते। आता हा चिंचेचा कोळ मी आतमध्ये असं कुस्करून उमळत घालायची पहिल्यांदी आणि असं कुस्करून कोळ घ्यायचा। कोळ तेवढाच आतमध्ये घालायचा। नंतर टाकायचा आहे आपला हा घरगुती मालवणी मसाला। दर टाकायची हळद, त्यात टाकायचं आहे
या बॅटरला लागण्या इतकं चवीनुसार मीठ आणि थोडं थोडं पाणी घालून ह्याला एकसारखं बॅटर करून घ्यायचं आहे. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट करून घ्यायचं आहे, कारण ते पानाला लागलं पाहिजे. आता आपण हे एकत्र करून घेऊया. थोडं थोडं पाणी घालून करा, म्हणजे आपल्याला अंदाज येत जातो. एकदम पाणी ओतू नका, पातळ होऊन जाईल. असं एकसारखं गाठी वगैरे न ठेवता मऊसर असं अळूवडीचं हे बॅटर असं तयार करून घ्यायचं आहे. आणि थोडंसं पातळ करूया, म्हणजे पानांना अगदी छान प्रकारे लागेल. करून घेते आणि मग तुम्हाला कसं लावायचं ते दाखवते. बघा, अशा प्रकारे आपण आता हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. असं एवढं ठेवायचं. आता आपण हे पानाला लावून घेऊया. पानांना आता वेगळं आंबट काही लावायची गरज नाही. ते अळूवडीचं अळू आहे, त्याला काही जास्त खास नसते. आणि आपण ह्याच्यात चिंचेचा कोळ वापरलेला आहे, त्याच्यामुळे अधिक आंबट करून त्या मग आंबटच लागतात, म्हणून अधिक आंबट करायच्या नाहीत. हे बघा, हे आपलं बॅटर अशा प्रकारचं तयार झालेलं आहे. असं पान ठेवून घ्यायचं आणि वरती असा थर लावत जायचा पिठाचा. पूर्ण पानाला असं लावून चोळून घ्यायचं आहे. आमचा ओटा चांगला धुतलेला आहे, रोज आम्ही धुवत असतो त्याला, म्हणून त्याच्यावर मी असं घेतलेलं आहे, फसून घेतलेलं आहे. अशा प्रकारचा एकसारखा असा थर लावून घेतला मी एका पानाला. आता ह्यावर उरपाटी वगैरे ठेवण्याची काहीच गरज नाही, असंच ठेवायचं पान दुसरं. आता त्याला सुद्धा लावून घ्यायची. असं सगळ्या कडा अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं. पुन्हा लावूया आता हे तिसरं पान. 3-3 पानाच्या अळवड्या करूया. असं दाबून चांगलं लावायचं त्याच्यावर. पुन्हा ह्याला सुद्धा असं लावून घ्यायचं. अशा प्रकारे व्यवस्थित लावून घेतल्यानंतर एकसारखी अळवडे होते. आता आपण याचे हे जे वरती टोकाची पानं असतात ती अशी दुडायची आणि ही अशी दुडायची. त्यांच्यावर सुद्धा असं लावून घ्यायचं. त्याच्यानंतर हे बाजूचे कोण दुडायचे असे. दोन्ही बाजूचे असे कोपरे असे दुडून घ्यायचे. घडी घालायची त्याची व्यवस्थित.
असं केल्यानंतर ही अळवडी अशी व्यवस्थित दुडून घ्यायची, घट्ट घालायचा रोल. हा बघा, वरती असा हात फिरवत जायचा. अशा प्रकारचं घट्ट दाबून असा रोल घ्यायचा, म्हणजे ते पोकळ पोकळ होत नाहीत. हे बघा. तर ह्या दोन बाजूला असं पीठ लावायचं. अशा प्रकारे दोन आपले रोल झालेले होते, त्याचे मी कापून 2-2 4 रोल केलेत, कारण ह्या चाळणीत राहत नाहीत म्हणून. आता हे पाणी उकळत ठेवलेलं आहे एवढं. आता त्याच्यावर आपण हे उकडण्यासाठी ठेवून देऊया. 10-15 मिनिटात उकडतील. आणि त्याच्यावर असं झाकण मारूया. आता उकडल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. आता अळवडे उकडलेले आहेत, ताट झाले एकदम. आता अळवडी साधारण थंड झालेली आहे, शाप थंड करायला द्यायची आणि नंतर मग कापायला घ्यायची. हे बघा, अशा ह्या अळवड्या आपण डीप फ्राय करतोय. शॅलो फ्राय केल्या तरी चालतात आणि डीप फ्राय केलं तर उत्तमच. आमच्याकडे डीप फ्राय आवडतात म्हणून आम्ही डीप फ्राय करतो. नाहीतर शॅलो फ्राय, फोडणीच्या अळवड्या अशा आपल्याला करता येतात. आता चांगल्या आपण तळून घेऊया. घट्ट अगदी वडी आलेली आहे, कुठे पोकळ नाही बघा. आता अशा भाजून झालेलं आहे. असं डार्क रंग करायचं आहे जरा त्यांचा. छान कुरकुरीत आणि क्रिस्पी अशा होतात त्या. छान भाजल्यात. आता काढून घेऊया.